महायुतीत विधान परिषदेच्या नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याच्या जागेवरून तिढा. नाशिक संभाजीनगरसाठी भाजप शिवसेनेत रस्सीखेच. पुण्यासाठी राष्ट्रवादी भाजप आग्रही. दिल्लीत अमित शहांची नेत्यांशी चर्चा. विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती. काँग्रेस 7 ते 8, ठाकरेंच्या शिवसेनेला 5 ते 6, तर पवारांच्या राष्ट्रवादीला 3 ते 4 जागा मिळणार. सूत्रांची माहिती. आदित्य ठाकरेंचा आक्रमक पवित्रा. ग्रीन झोनसह सुधार समितीच्या 4 प्रस्तावांवर महापालिकेची माघार. मिलिंद नार्वेकरांच्या फडणवीसांना फोन नंतर शिंदेंना चेकमेट केल्याची चर्चा. कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. दिल्लीतल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. 10 लाख टन कांदा खरेदीची केंद्राकडे मागणी. सकारात्मक निर्णयाची मुख्यमंत्र्यांना अपेक्षा. मनोज जरांगेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस. सरकारकडून कुठलाच निरोप आला नसल्यानं जरांगेंनी बोलावली पत्रकार परिषद. 30 तारखेच्या उपोषणाबाबत काय बोलणार याकडे लक्ष. नीट पेपर फुटी प्रकरणात नवी अपडेट समोर. मनोज शिरुरेच्या फ्लॅटवर विशेष क्लासेस भरत असल्याची माहिती. PV कुलकर्णी घ्यायचा विशेष क्लासेस. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात आंदोलन. शिवसैनिकांना पोलिसांनी रोखलं. दुर्गाडी परिसरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त. सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ. सीएनजी प्रति किलो 2.5 रुपयांनी महाग. सीएनजी 94.75 रुपये प्रति किलो. हिंगोलीत इंधन टंचाईचा गरोदर महिलेला फटका. डिझेल नसल्याचं कारण देत रुग्णवाहिका नाकारल्याचा कुटुंबाचा आरोप. प्रसूती दरम्यान बाळाचा मृत्यू. नाशिकच्या मालेगावात प्रतिबंधित ऑक्सिटोसिनचा साठा जप्त. 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. 2 संशयित ताब्यात. 1 महिला फरार. नागपुरात 24 तासात उष्माघाताचे 5 बळी गेल्याचा संशय. रेल्वे स्टेशन परिसरात आढळले 3 मृतदेह. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार. बंगळुरू आणि गुजरातमध्ये इबोलाचे 2 संशयित रुग्ण. एका रुग्णाचा मुंबईतून गुजरातमध्ये प्रवास. दोन्ही संशयित रुग्ण आयसोलेशनमध्ये.